नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक जवार स्वागत करतो आपलं जवार सर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास झालेले, 12वी पास झालेले, BA चालू असलेले, BA झालेले, B.Ed झालेले, MA झालेले, M.Ed झालेले, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेले, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करता कटाळून गेलेले आणि ज्यांनी स्पर्धा परीक्षा सोडून दिली आहे असे काही बरोबर का नाही जे सर्व विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। ती म्हणजे जवळपास 75,000 जागांची मेगा भरती। तर जे आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे विद्यार्थी तत्पर आहेत, जे म्हणत होते आज जागा नाही, त्यांच्यासाठी जवळपास 75,000 जागांची भरती 150 दिवसाचा कार्यक्रम TCS आणि IBPS चं लास्ट कार्यक्रम आहे। शेवटची परीक्षा त्यांच्या थ्रू होणार आहे। 150 दिवसाचा कार्यक्रम आहे। 15 ऑगस्ट पूर्वी ह्या सगळ्या जागा निघणार आहेत आणि याच्यावर काल परवा तुम्ही पाहिलेली जाहिरात पाहिली असेल, कारण त्यांनी शब्द दिला होता की 15 ऑगस्ट पूर्वी जवळपास 75,000 जागांची आम्ही मेगा भरती घेणार आहे। मग त्यामध्ये विविध पद आहेत। मग वन विभागाच्या जागा असतील जवळपास 13,000, आरोग्य विभागाच्या जागा आहेत, त्याचबरोबर महानगरपालिका, त्याचबरोबर सगळ्यात जास्त आवडीची भरती 12वी पास नंतर पहिली नोकरी लागणार आहे ती म्हणजे गृह विभागाची पोलीस भरती, बरोबर आहे। त्याचबरोबर नगर परिषद तलाठ्याच्या जवळपास 2,000 जागा आहेत। शिक्षकाची भरती झालेली आहे, न्याय विभाग बाकी आहे। मुद्रांच्या जागा तुम्ही बहुतेक फॉर्म भरलेले आहेत, त्याची परीक्षा 1 जुलैच्या नंतर सुरू होणार आहे, बरोबर आहे। म्हणजे 2 जागा शिक्षक भरती आणि मुद्रांक विभाग ऑलरेडी फॉर्म भरणं आणि परीक्षा झालेली आहे, मुद्रांची बाकी आहे। बाकी सगळ्या जाहिराती जितके मी विभागाचे नाव घेतले त्या सगळ्या बाकी येतात आणि जवळपास 60 का काहीतरी हजार प्रमोशन, बरोबर आहे का नाही, जे लोकांची पेंडिंग होते एवढ्या वर्षापासून ते सुद्धा याच काळामध्ये होणार आहे। म्हणजे TCS आणि IBPS ला बरोबर आहे का नाही एक शेवटची संधी त्यांनी दिली असं म्हणू, पण त्याच्याहून आपल्याला घेणं नाही। आपल्याला लई महत्वाची संधी मिळालेली आहे, कारण आता 10वी झालेल्या मुलांना वाटू लागलं काय करावं, कारण काही जण 10वी पासच्या नंतर लगेच सरकारी नोकरीत उतरणार आहे। म्हणून 10वी झालेले, मी अगोदरच म्हणलो इंदोरीकर महाराज सारखं, 10वी झालेले, 12वी झालेले, D.Ed झालेले, M.Ed झालेले, B.Ed झालेले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आणि करून कटाळून गेलेले या सगळ्यांसाठीच खुश खबर आहे, बरं आहे का नाही। एक शेवटची संधी आहे। आपल्या आईवडिलांचं पेरणीचं जे काही चालू आहे त्यामध्ये मदत करायला काही जण, चांगली गोष्ट आहे। ती जर करणं झाली असेल तर एक शेवटची संधी म्हणून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बोला की बाबा शेवटची संधी आहे बाबा, बरोबर आहे, आणि त्या संधीचं सोनं करण्याची बरोबर आहे का नाही मला संधी आलेली आहे आणि ती मी करणार आहे। यासाठी घरी बसलेले बाहेर निघा, जे तयारी करायले त्यांचं स्वागत आहे, कारण हे सगळा कार्यक्रम 31 डिसेंबरच्या आत बंद होणार आहे। त्याच्या बाद TCS आणि IBPS बी बंद होणार आहे, म्हणून आपल्याला शेवटची ऑनलाईन भरती द्यायची। त्याच्या बाद MPSC कडून परीक्षा घेतल्या जाणार आहेत, पण एवढ्या जागा आता भरल्यावर पुन्हा MPSC कोणत्या जागा भरणार आहे, त्याला निघायला आणखी वेळ लागणार आहे, ती बी गोष्ट थोडीशी ध्यानात घ्या। मग जागा आकारात निघतील आणि MPSCचं काही सांगता येत नाही। त्यांनी त्यांचा शेड्यूल जर आपल्या क्लास 3 ला लावला, प्री, मेन आणि इंटरव्ह्यू, तर पुन्हा आपले 2-3 वर्ष जातात। पहिले 5-6 गेलेले आहेत म्हणजे काही जणांची, बरं, पुन्हा 3 वर्ष म्हणल्यावर लोक पुन्हा म्हणायचे जरशासाठी आता काला करतो नोकरी म्हणी ना मी कार्यक्रम लग्नाबद्दल बोललो, बरं आहे का नाही, कारण काही जणांचं वय बरं आहे का नाही भरपूर झालेलं आहे। तर आता ही एक लास्ट संधी समजून अभ्यास करायला काही अडचण नाही, कारण आता टेटचा पेपर जे देऊन आले त्यांच्या म्हणण्यानुसार आकारात पेपर आलता, एवढा बी हार्ड नाही। TCSचं म्हणणं आहे जाता पोरायचं कल्याण करून जावं, स्वतःचे ते कल्याण करून घेतील तो भाग्यागळा, कारण एवढ्या जागा इतके म्हणले फॉर्म बी तितकेच येणार, तितकी 1,000 रुपयाने एक फॉर्म, बरं आहे का नाही, जत्रा आहे सगळं लक्षात। तुम्ही त्यासाठी तुमच्या समोर आलोय, लाईव्ह येण्याचं कारणच ते होतं, बरोबर आहे का नाही। या 75,000 जागांची मेगा भरती काही जणांपर्यंत आणखी पोहोचली नसेल, बरोबर आहे का नाही, जे मनानं निराश झालेले काही गावाकडे जाऊन बसलेले माझे दोस्त आहेत त्याला विनंती आहे तुम्ही या, बरोबर आहे का नाही। कदाचित याच जागेसाठी तुम्ही थांबला असाल, बरोबर आहे का नाही। का होते माणूस मागच्या परीक्षेत लागणार होतं, या परीक्षेत लागलं नाही, त्याचं कारण पुढच्या परीक्षेत तुला गावाकडेच लागायचं होतं डायरेक्ट, बरोबर आहे का नाही। म्हणून आणि काही जण लागले पण क्लास 4, काही जण म्हणतील 10वी पासला काय क्लास 4च्या जागा आहे, 12वी पास वाल्याला क्लास 4 आणि क्लास 3 काही जागा आहेत त्याच्यामध्ये 10वी 12वी साठी। नंतर BA वाल्यासाठी BA आणि पोलीस भरती तर 12वी पास वाल्यासाठी जगात नंबर 1 आहे, बरोबर आहे। सध्या तिनं 10,000 सांगितल्यात, पण दम वाढत 12,500 पासून जातात, बरोबर आहे का नाही। म्हणून सगळ्यात मोठी मेगा भरती या ठिकाणी आहे आणि लाईव्ह येण्याचं कारण असं आहे, बरोबर आहे का नाही। सध्याची पहिली ऍड ऑलरेडी त्यांनी जसं बोलले, मला वाटतं आपण बी अगोदरच बोललो होतो या गोष्टी, बरोबर आहे का, जसं बोलले तसं करायलीच बी। पहिली ऍड ऑलरेडी पडलेली आहे, त्या ऍडचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर, बरोबर आहे का नाही, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी जास्त जागा नाही, बरोबर आहे का, जवळपास 357 पद आहेत आणि याची जाहिरात आलेली आहे, बरोबर आहे का नाही. आणि ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर ही जी काही मेगा भरती आहे, या मेगा भरतीच्या अनुषंगानं संघर्ष करिअर अकॅडमी मी येण्याचं दुसरं कारण, बरोबर आहे, मागच्या 13 वर्षापासून फक्त पोलीस भरतीचाच ब्रँड म्हणून ओळखल्या जायचं, पण मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण तो धबा सुद्धा पुसण्याचं काम केलंय आणि सरळ सेवेला बरेच विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत आणि जवळपास मागच्या भरतीत 100पेक्षा जास्त विद्यार्थी लावण्याचं काम संघर्ष अकॅडमीने केलेलं आहे. म्हणून बरोबर आहे का नाही, तुम्ही म्हणसाल संघर्ष अकॅडमीकडे आम्ही का म्हणून यायचं, तर तुला ते सांगाल. नंबर 1, मुलांची राहण्याची व्यवस्था आहे, मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. जे लोक IBPS आणि TCSचा अभ्यास करून परीक्षा देऊन पास झाले ते जॉईन असणारे लोक आपली एक सेवा म्हणून तुम्हाला शिकवायला आहे. म्हणजे स्टाफ बी नंबर 1 आहे, काही अडचण नाही. 13 वर्षाचा अनुभव पाठीमागे आहे. अशी एक बी एक्झाम झाली नाही की ज्याच्यामध्ये संघर्ष अकॅडमीचा विद्यार्थी नाही, मग ती कोणती असो. तू न्यायालयाची काढ, स्टेनोची काढ, वन विभागाची काढ, बरोबर आहे का नाही. सांगण्याचा उद्देश, त्यामुळं तुला मी आव्हान करण्यासाठी आलोय. आपला एक निर्णय आपलं आयुष्य बदलू शकतो आणि तो निर्णय घेण्याची वेळ आता आलेली आहे. ठीक आहे, वेळ फार आपल्याकडे कमी आहे, म्हणून तुम्हाला एवढंच म्हणतो, समय न लगाओ तय करने में आपको करना क्या है, वरना समय तय कर लेगा आपका क्या करना है. तर वेळेला ही वेळ देऊ नका की त्यानं आपल्या सोबत काही करावं. वेळ जायच्या अगोदर समजून घ्या की आपल्यासाठी एक महत्वाची संधी चालून आलेली आहे आणि कुठं ना कुठं एका जागी 100% माझं सिलेक्शन होणार आहे, याच विश्वासानं तुम्हाला या ठिकाणी यायचंय. बाकी सगळी जिम्मेदारी आमच्याकडे असेल. ठीक आहे, म्हणून जे लाईव्ह ऐकायलेत अजून बी स्पर्धा परीक्षेची तयारी करत नाहीये त्यांच्यासाठी मी जरा जास्त बोललो. बाकी जी तयारी करतायत त्यांना याचा सिलेबस बी माहिती आहे आणि ऑगस्टच्या अगोदर म्हणल्या अवघ्या 1.5 महिने कार्यक्रम आला. तर ऑगस्टला निघली म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, बरं आहे का, 3 महिन्यात पुढचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे आपल्याकडे तब्बल 5 महिन्याचा कालावधी एक बॅच आपल्याला काढता येते, बरोबर आहे का. आणि नवीन बॅच आपण 20 जून पासून, जे ऐकायले त्यांच्यासाठी सांगायलो, 20 जून पासून 2 बॅच आपण लॉन्च करावे. वसमत रोडला एक आणि दुसरी आपली पाण्याची टाकी मुख्य शाखा. ठीक आहे, सायंकाळी बी असेल आणि सकाळी बी असेल. तर जास्त वेळ न लावता अधिक माहितीसाठी या ठिकाणी जे काही संपर्क नंबर दिलेला आहे त्यावर कॉल कर, तुला सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे, सर्वांनी तयारी करावी आणि आपल्या आईवडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करावं, कारण आजच्या जगामध्ये नोकरी हा फार महत्त्वाचा घटक झालेला आहे. बाकी राहिला आमचा डायलॉग, तो शेवटचा आहे. तू इथं आल्यानंतर काय गॅरंटी असते, कहो सर पर बोझ जाता है, ये बताओ आपका इरादा क्या है, हौसला हो तो साथ आओ तुम, शिखर जरूर देंगे, ये वादा हमारा है, ये वादा हमारा. तर ज्यांना शिखरपर्यंत पोहोचायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बॅगा भरून पटकन परभणीच्या दिशेने निघा, बरं आहे का नाही. संघर्ष करिअर अकॅडमी आपली वाट पाहत आहे.